ह्याला बी घे रे त्याच्यामध्ये घे ह्याला बी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये। जसे की मित्रांनो संडे स्पेशल आज नवीन काहीतरी, आज रविवार सुट्टी असल्यामुळे आज काहीतरी विशेष तुमच्यासाठी नवीन। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की कशा पद्धतीने इथं गाडी दिसते तुम्हाला, आणि मित्रांनो गाडीमध्ये लोड सेटिंग तुम्हाला दिसते। तर फायनली मित्रांनो आपल्या विगणवाडी ते रायमोपाशी एक आपले रेल्वे चाचणी झालेली आहे, रेल्वेची गाडी आलेली आहे। तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने भली मोठी गाडी आणि आणखी लोड सेटिंग जे काही रोल आहेत पुढं रोलाचे काम चालू आहे, त्यासाठी रोल घेऊन आले आहे मित्रांनो। तर फायनली स्वप्न साकार होताना तुम्ही पाहू शकता माझ्या मागे बीड जिल्ह्याचा हे अत्यंत महत्वाचं, आणि जे एवढे लोक बीड जिल्ह्याचे वाट पाहतात सगळ्या तशा पद्धतीने आपली गाडी इथं आलेली आहे। चला तर आपण गाडीवर जाऊया आणि तिथला व्हिडिओ। मित्रांनो फायनली आपण चढलो आहोत गाडीवरती, आणि आपल्या बीडचं स्वप्न आहे ते बीडमध्ये गाडी येण्याचे स्वप्न आहे ते पूर्ण झालं आहे मित्रांनो। तर रायमो स्टेशन वरती मित्रांनो गाडी आलेली आहे, आपल्या नगर पासून गाडी सुटलेली आहे आणि रायमो स्टेशन वरती आलेली आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने गाडीने लोड गाडीने रोल आहेत पुढे टाकण्यासाठी, समोर टाकण्यासाठी गाडीने आणले आहेत। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपली गाडी आली आहे, गाडीचा नंबर आहे 011388। तर मित्रांनो इथं लिहिलं सुद्धा आहे मध्य रेल पुण्याहून गाडी आली आहे, नगरहून गाडी आपली आलेली आहे। तर मित्रांनो गाडी आपली संध्याकाळच्या टायमाला रायमो स्टेशन वरती आली आहे। तर इथून पुढे गाडीचं नियोजन मित्रांनो सांगता येत नाही, स्टेशन हा स्टॉप आहे त्याचा, समोरील काम थोडंसं रखडलेलं असल्यामुळं गाडी नाही जाईन याची शक्यता नाही मित्रांनो। तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली गाडी आलेली आहे, आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपली गाडी रायमो स्टेशन वरती आली। तर मित्रांनो गाडीचं येण्याचं कारण असं आहे की गाडी चेकिंग करण्यासाठी सुद्धा आली आहे, आणि गाडीमध्ये जो पटऱ्याचा माल आहे तो नवा आहे, जेणेकरून आपल्या राजुरीच्या पुढे नवीन पटऱ्या हातरण्यात आलेल्या नाहीत, तर तिथून पुढे नवी पटरी हातरण्यात येणार आहे। त्यासाठी गाडी नवी पटरी घेऊन पुण्यावरनं आलेली आहे मित्रांनो। तर राजुरीच्या पुढे गाडी जायची शक्यता थोडी कमी, थोडं काम मदत चालू आहे पुलाचं राजुरीच्या, तर तिथलं काम व्यवस्थित झालं तर गाडी पुढेही जाईल, शक्यता मित्रांनो कमी आहे पुढे जाण्याची। आता ते प्रशासन आणि ते कामाची गती पाहू शकेन, कामाची गती सांगेन। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली गाडी आली आहे, नव्या पटऱ्या घेऊन, नव्या पटऱ्या आपल्या राजुरी स्टेशनच्या पुढे जाणार आणि तिथं व्यवस्थित पटऱ्या हातरणार, आणि ही गाडी शक्यतो मित्रांनो 1-2 ते 8 दिवस इथं थांबेन, जवळ हे लोड आपल्या गाडीचा खाली होत नाही तोवर इथं गाडी थांबेन। तर या मित्रांनो थोडं आतमध्ये जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे गाडीचं भूमिका आहे, गाडी कशी चालते। तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता की हे गाडीचं मेन जे आहे, मेन जीव म्हणताय गाडीचा रेल्वेचा, तर हे पार्ट आहे मित्रांनो, त्याला म्हणतात इंजिन अतिशय गरम झालाय मित्रांनो, कारण की पुण्यावरनं मित्रांनो गाडी इथं आली आहे, आणि थोडी अगदी स्लो आली असली तरी गाडीचं इंजिन थोडं गरम झालं आहे, कारण की लोडही तसा आहे, भरपूर लोड घेऊन गाडी जे नव्या पटऱ्या आहेत रेल्वेच्या ते घेऊन आले, म्हणजे पॅसेंजर ट्रेन पेक्षाही जास्त ओव्हरलोड करून जास्त प्रमाणात वजन घेऊन गाडी आलेली आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे मित्रांनो पाहू शकता
इथं पाहू शकता की हा गाडीचा नंबर आहे 011388. अशा प्रकारे हा गाडीचा नंबर आहे. हे आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तो आहे चालकाचा डबा. तिथून आपली गाडी ऑपरेट होते, आपली गाडी चालते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली गाडी इथं आली आहे. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता गाडी भरपूर लांब लचक आहे, भली मोठी आहे. आपण गाडी येताना सुद्धा पाहिली आणि त्या गाडीमध्ये आपल्या ट्रेनच्या ज्या रेल्वे रुळाच्या आहेत त्या पटऱ्या आणण्यात आलेल्या. मित्रांनो आपली रेल्वे आलेली आहे, आपण ही रेल्वे पाहिलेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. आपल्याला पुढचा व्हिडिओ कोणत्या रेल्वे स्टेशनचा, कोणत्या रूल आपले नगर बीड परी रेल्वे मार्गात कोणत्या स्टॉपचा, कोणत्या स्थळाच्या रेल्वे स्टेशनचा आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि नवीन असाल तर मित्रांनो अवश्य आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नगर बीड परी अशी रेल्वे कामाची रेल्वेची अपडेट आपल्या चॅनलवरती अप टू डेट अशी मिळत राहील मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. नमस्कार.